राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा 2025 बक्षीस वितरण कार्यक्रम वर्ष तिसरे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे इंद्रजित देशमुख साहेब, त्याचबरोबर नितीन चव्हाण साहेब, आमच्या शालेय शिक्षण विभागाचे माजी सहसचिव श्री राजेंद्र पवार साहेबांनी, सुनील भाऊ माने, सन्माननीय व्यासपीठ। आज या ठिकाणी आपण फार उत्साहात सर्व पालक, सर्व विद्यार्थी आपल्या मुलांच्या कौतुकासाठी उपस्थित आहोत। मित्रांनो, स्पर्धा परीक्षा ही गोष्ट अशी आहे की आता राज्य असू द्या, देश पातळीवर असू द्या, अगदी सेवकांची भरती जरी असली तरी स्पर्धा परीक्षेशिवाय मार्ग नाही। देश पातळीवरच्या स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा राज्य पातळीवरच्या स्पर्धा परीक्षा असू द्या, देश पातळीवरच्या स्पर्धा परीक्षा जर आपण बघितल्या की ज्याचं आपल्या सगळ्यांना आकर्षण आहे, ज्या की यूपीएससी मार्फत घेतल्या जातात, या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांचं यशस्वी होण्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे। आणि याचं कारण कदाचित आपल्या महाराष्ट्रामध्ये ही चळवळ तळागाळात पोहोचली नसेल किंवा याला म्हणावं असं आपण सगळ्यांनी मोठं स्वरूप दिलं नसेल, शालेय पातळीपासून तयारी सुरू केलेली नसेल। आणि मग जर राज्य देश पातळीवर 2024चा यूपीएससीचा डाटा जर आपण बघितला तर या 150 कोटीच्या लोकसंख्येमध्ये साधारणपणे 13,60,000 ते 14 लाख एवढे ऍस्पिरंट्स आहेत। त्याच्यापैकी 14,000 ते 15,000 मुख्य परीक्षेला जातात आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 1000 ते 1,500 पोरांची पदांसाठी निवड होते। या निवड झालेल्या मुलांमध्ये महाराष्ट्रातील मुलांचा जर आकडा गत वर्षीचा बघितला आपण 24-25चा, तर तो आहे एक साधारणपणे 70च्या दरम्यान। मग 14 कोटी लोकसंख्या असलेला देश महाराष्ट्राच्या प्रशासनाला फक्त 70 अधिकारी देतोय, तर निश्चितपणे हे प्रमाण अगदी कमी आहे। आपण सर्वांनी मिळून, रुपेश जाधव सर असतील, त्यांची टीम असेल, अशा खूप साऱ्या संस्था महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पातळीवर याव्यात, त्यांनी सर्व मुलांना अशा संधी द्याव्यात, अतिशय चांगला अभ्यासक्रम, चांगल्या परीक्षा घ्यावेत आणि असे कार्यक्रम जर घेतले आणि त्यांच्या मुलांच्या पाठीवर देशमुख सरांसारख्या चांगल्या हाताची थाप पडली तर भविष्यामध्ये आपल्याला आपली मुलं आपल्या गावात येताना साध्या वाहनाने येण्याऐवजी लाल दिव्याच्या गाडीत येतील। नाहीतर आपण बघतोय, मी सकाळी सुनील भाऊ मानेंच्या त्या कार्यक्रमाला गेलो होतो की सुनील भाऊ, तुमच्या रहमतपूर तालुक्यामध्ये एखादा आयएएस ऑफिसर आहे का डायरेक्ट? तर ते नाही म्हटले। आणि मग आपण महाराष्ट्रात अशी परिस्थिती बघतो मित्रांनो। आणि यूपी सारख्या एखाद्या, बघा माधवपट्टी सारख्या गावाचं नाव मी ऐकलं की त्याला व्हिलेज ऑफ आयएएस म्हणतात। 75 उंबऱ्याचं गाव आणि 41 आयएएस ऑफिसर। आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मी 2-2, 3-3 आयएएस ऑफिसर नाहीत। माझ्या स्वतःच्या आष्टी तालुक्यामध्ये एकही अजून डायरेक्ट आयएएस ऑफिसर नाही। 3,82,000 मतदार आहेत, प्रमोटेड आहेत, राज्य लोकसेवा आयोगामार्फत आयएएस नॉमिनेशन झालेले आहेत। मग आपल्या अशा स्पर्धा परीक्षा आपण सर्वजण, मग मुलं असतील, त्यांचे शिक्षक असतील, त्यांचे पालक असतील, आमच्यासारख्या संस्था सांभाळणारी माणसं असतील, समाज जीवनातले माणसं असतील, देशमुख साहेबांसारखे मोटिवेटर असतील, आपण सगळ्यांनी जर एकत्र आलो तर मित्रांनो, हा 70चा आकडा आम्ही ज्यावेळेस अभ्यास करायचो त्यावेळेस तो 5-7 वर होता, आता 70 वर गेलाय। कदाचित असं व्हावं की ज्या महाराष्ट्राने देशाला फुले शाहू आंबेडकर दिले, त्या महाराष्ट्राने देशाला एकदा 200-400 ऑफिसर द्यावेत आणि त्याच्यामध्ये किमान 5-25 ऑफिसर जर महाराष्ट्राचे असतील तरच खरं महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा जय झाला असं आपण म्हणू। या ठिकाणी मलाही देशमुख सरांना ऐकायचंय, अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो। मला या ठिकाणी बोलावलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी अभिरूप परिवाराच्या ऋणात राहणं पसंत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर आपला